नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पेरू बागायतदार किरण शावळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपले आज पेरू लागवड चालली आहे. साधारण आता ही जी व्हरायटी आहे ही रेड डायमंडची व्हरायटी आहे. तुम्ही बघू शकता आपली ही लागवड जी आहे ही 10 फूट बाय 4 फूट ह्या अंतराने आपली लागवड होत आहे. आणि आपण लागवडीसाठी आता हे रेड डायमंडचे एकदम क्वालिटीचे प्लॅन्ट आहे. आपण कुजलेलं जे शेणखत आहे साधारण एका झाडाला एका खड्ड्यामध्ये 1 गामेला 2 खड्ड्यामध्ये टाकायचं नियोजन चाललं आहे. तसंच आपण ह्या लागवडीसाठी सुपर दाणेदार हुमिक ॲसिड आणि 10-26-26 ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून प्रति झाड 1 मुठीप्रमाणे आपण नियोजन टाकणार आहे. आणि तसंच बायर कंपनीचं रिझल्ट त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. तसंच हुमिक ॲसिड आपण त्याच्यामध्ये झाडामध्ये आपण झाडाच्या खड्ड्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही बघा हे आपलं सुपर आहे आणि हे साधारण 20-20 ह्या पद्धतीने आपण सगळे असं पूर्ण खत मिक्स करणार आहे आणि प्रति झाड आपण ती लागवड करणार आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण प्रत्येक झाड हे बायर कंपनीचं विल्यम प्राईम ह्याच्यामध्ये आपण हे पूर्ण प्रति 1 मिलीप्रमाणे पूर्ण असं झाड पूर्ण ड्रिंचिंग करणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण ते ड्रिंचिंग करूनच प्रत्येक झाड लावणार आहे. कारण निमॅटोडसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे विल्यम प्राईम आणि सगळं ड्रिंचिंग करून आपण त्या पद्धतीने लावणार आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक 10 लिटरच्या बकेटमध्ये 10 मिली विल्यम प्राईम टाकण्याचं काम चाललं आहे. आणि आपण विल्यम प्राईम टाकल्यानंतर आपण झाडाला पूर्ण त्या पद्धतीने आता हे पूर्ण झाड त्याच्यामध्ये लागवड करायचं प्रोव्हिजन चाललं. आपण खड्डे खोदून त्याच्यामध्ये कुजलेलं शेणखत आणि त्याच्यामध्ये असं पूर्ण हे झाड असं बुडून आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी लागवड करणार आहेत. जे कोणाला शेतकरी बंधूंना पेरूची फळबागा लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी माझ्यावर संपर्क साधा. आपल्याकडे एकदम खात्रीशीर गॅरंटेड झाडं लागणारी माहिती, मार्गदर्शन, सपोर्ट सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला देत असतो आणि सांगत असतो. आणि खात्रीशीर गॅरंटेड रोपंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात. जय हिंद, जय किसान.